12/2026 को जो विद्यमान विधान परिषद सदस्य आहे नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे त्यांची निवृत्ती होणार आहे 6/12/2026ला। त्याची पूर्वतयारी म्हणून आणि भारत निवडणूक आयोगाचे जो निर्देश आहे त्यांच्याप्रमाणे उद्यापासून यानी 30 सप्टेंबर 2025 पासून आम्ही नवीन मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे। हे पदवीधरांसाठी मतदार यादी होणार आहे आणि हे पदवीधर मतदारसंघासाठी डी नोवो यानी नव्याने तयार करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये जो अर्हता आहे तो जो 1 नोव्हेंबर 2025 यानी 1/11/2025ला ज्या ग्रॅज्युएटचे 3 वर्ष ग्रॅज्युएशन होऊन 3 वर्ष झालेलं आहे यानी पदवीधर होऊन त्यांचे 3 वर्ष झालेलं आहे त्या पदवीधर याच्यामध्ये त्यांच्या मतदार यादीमध्ये नोंद करून घेऊ शकतात आणि याच्यासाठी प्रसिद्धी उद्या आम्ही देणार आहे, सगळ्या पेपरमध्ये येणार आहे 30 सप्टेंबरला। त्यानंतर परत 15 ऑक्टोबरला आम्ही परत प्रसिद्धी देणार आहे जो प्रथम पुनर्प्रसिद्धी होणार आहे। त्यानंतर 25 ऑक्टोबरला आम्ही परत द्वितीय पुनर्प्रसिद्धी करणार आहे आणि यानंतर 6 नोव्हेंबरपर्यंत आम्ही फॉर्म 18मध्ये सगळ्या पदवीधरांचे जे आहे फॉर्म स्वीकारणार आहे। आम्ही कुठे स्वीकारणार आहे ते 256 जे मतदान केंद्र आहे, पूर्वी आम्ही जे मतदान केंद्र वापरले होते 2020मध्ये जो इलेक्शनसाठी त्या मतदान केंद्र निहाय आम्ही डेजिग्नेटेड ऑफिसर दिलेला आहे। हे डेजिग्नेटेड ऑफिसर म्हणजे कोण की तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO, चीफ ऑफिसर आम्ही प्रत्येक एरियासाठी एक व्यक्तीला नॉमिनेट केलेलं आहे। त्यांच्या डेजिग्नेशन, त्यांचे नाव, त्यांच्या मोबाईलचे क्रमांक आणि त्याने कोणते एरिया दिला आहे याने ये फलाना फलाना ये गाव उनके अंडर रहेगा किंवा कोणते पार्ट मतदार यादीचे याच्यामध्ये त्यांच्या अंडर राहणार त्याच्या क्लॅरिटी होऊन पूर्ण आम्ही दिलेलं आहे। ते पण पेपरमध्ये छापून येतील, पण सॉफ्ट कॉपी पण त्यांच्या आम्ही वितरित केलेलं आहे। आज सकाळी सगळ्या पॉलिटिकल पार्टीजचे पण मीटिंग झालेलं आहे, तिथे पण त्यांना पण आम्ही दिलेला आहे। तो त्याबद्दल याने क्लिअर माहिती असतील तर मतदार यादीमध्ये ज्यांना त्यांचे नाव लावायचे येते पदवीधरांना ते तिथे जाऊन आपला फॉर्म 18 देऊ शकतात। याच्यामध्ये 2-3 विषय इम्पॉर्टंट आहे। मी मागच्या वर्षी 2016मध्ये किंवा 2020मध्ये कधी मी ग्रॅज्युएट होते आणि मी मतदार केले म्हणून माझे नाव मतदार यादीत राहणार आहे असं नाही आहे। हे डी नोवो आहे प्रिपरेशन यानी नव्याने आम्ही यादी तयार करतो। आपण पूर्वी केले असतील तरी चालतील, पण आता आपल्याला नव्याने आपल्याला परत फॉर्म द्यायची आहे आमच्याकडे। तो फॉर्म 18 आपल्याला भरून द्यायची आहे, सिंपल फॉर्म आहे। या फॉर्म CEOच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, CEO महाराष्ट्राच्या वेबसाईटवर ऑफिशियली उपलब्ध आहे। जो लेटेस्ट फॉर्म आहे तेच कृपया वापरावी, फॉर्मॅट आहे आणि या फॉर्म आमच्या डेजिग्नेटेड ऑफिसरकडे सुद्धा उपलब्ध असतील। आम्ही आता 1 लाख फॉर्म्स छापून त्यांना देणार आहे, कमी पडले तर परत 1 लाख छापून देणार आहे, काही विषय नाही आहे। पण आपण ते फॉर्म डाउनलोड करून सुद्धा पदवीधर वापरू शकतात, त्याच्या एक आहे तो फॉर्मॅट। लेटेस्ट फॉर्मॅट जो CEOची वेबसाईट आहे, CEO महाराष्ट्राच्या वेबसाईटवर आहे, दॅट इज ceoelection.maharashtra.gov.in ceoelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आहे आणि हे आम्ही ऑलरेडी प्रसिद्धीपत्रकमध्ये सुद्धा दिलेलं आहे। दुसरं आहे बल्कमध्ये आम्ही फॉर्म घेणार नाही, याबद्दल माझी कृपया विनंती आहे सगळ्यांच्याकडे। बल्कमध्ये फॉर्म दिले तर आम्ही फॉर्म रिजेक्ट करणार आहे। तो आपल्याला आपलं स्वतःचे फॉर्म स्वतः घेऊन यायची, जे पदवीधराला आपलं नाव नोंद करून घ्यायची आहे त्यांनी डेजिग्नेटेड ऑफिसरकडे स्वतः आपला फॉर्म भरून द्यायची आहे। त्यांना येण्यासाठी काही दिक्कत असतील तर ते पोस्टमध्ये सुद्धा पाठवू शकतात, पोस्टमध्ये सुद्धा बल्क पाठवू नये आम्हाला। ते पोस्टमध्ये आपण आपला फॉर्म इंडिव्हिज्युअल फॉर्म आपण कृपया पाठवावी, क्योंकि बल्कमध्ये जे फॉर्म पोस्टमध्ये येऊ द्या या ऑफिसमध्ये तुम्ही गटात लावून दिले तर आम्ही स्वीकारणार नाही, ते रिजेक्ट होतील फॉर्म, ठीक आहे। तो कृपया बल्क फॉर्म कोणी पाठवू नये। मी पॉलिटिकल पार्टीजच्याकडे पण विनंती केलेलं आहे की त्यांनीसुद्धा कोणतेही बल्क फॉर्म आम्हाला येऊन देऊ नये, ते रिजेक्ट करण्यात येईल। हे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे सगळ्या ऑफिसर्सला। या इलेक्शनसाठी विभागीय आयुक्त स्वतः मतदान नोंदणी अधिकारी आहे। सर्व 6 जिल्ह्याचे जो जिल्हाधिकारी आहे ते सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी आहे। सगळं जो SDM आहे प्रांत आहे ते सगळ्यासुद्धा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी आहे। याशिवाय डेजिग्नेटेड ऑफिसर 256 आहे आणि 256 ऑफिसर्सचे नाव आणि त्याचे डिजिग्नेशन, त्यांना फोन नंबर्स आम्ही सगळं पब्लिश केलेलं आहे। ते पूर्ण आम्ही फॉरवर्ड करू शकतो, व्हॉट्सॲपवर सुद्धा दिलेलं आहे। एक
आपल्याला नवीन फॉर्म द्यायची आहे. 2020मध्ये मी मतदार केले म्हणून तुमचं नाव राहणार नाही. आपल्याला नवीन द्यायची आहे फॉर्म यावर्षी आपलं नाव घेण्यासाठी. दुसरा बल्क फॉर्म कोणाचे घेणार नाही. एकच एक्सेप्शन आहे त्याच्यासाठी की आपण एकही घरात राहतात आहे ना, आपला मुलगी मुलगा आई वडील सगळा कोणी ग्रॅज्युएट असतील भाऊ बहीण, आपला एकच ॲड्रेस आहे ना, रेजिडेन्स घरी एकी आहे. त्यावेळी आपण दुसरे लोक आपल्याला ऑथराईज करू शकतात. ठीक आहे की मी माझ्या वडिलांना ऑथराईज करू शकतात की माझ्या वतीने माझे वडील माझ्यासोबत राहतात आणि या एकही रेसिडेन्समध्ये आम्ही राहतात, मी येऊ शकणार नाही, माझ्या वतीने ते सबमिट करणार आहे म्हणून. फक्त घरचे कुटुंबाचे जो लोक आहे जो एकत्रितपणे राहतात रेसिडेन्समध्ये, कुटुंबाचे लोक आहे लेकिन वेगळ्या वेगळ्या जागामध्ये राहतात, ते देऊ शकणार नाही. रेसिडेन्स एक ही घर में रहते हैं ऐसे कुटुंबाचे लोक एकत्रितपणे येऊन देऊ शकतात. त्या सोडून कोणतेही बल्क फॉर्म घेण्यात येणार नाही, ते रिजेक्ट होतील. कृपया आपला सगळा जो आहे आपला जो एफर्ट आहे ते वाया जाऊ नये. तो त्यासाठी माझी विनंती आहे की कोणी बल्क फॉर्म कोणत्याही स्तरावर पाठवू नये. और अजून एक नवीन विषय आहे. लिंगम सरने आमचं मीटिंग घेतला होता शुक्रवारी. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या इलेक्शनसाठी ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीसाठी टीचर्स कॉन्स्टिट्युन्सी काही वेगळ्या विभागात टीचर्स कॉन्स्टिट्युन्सी पण सुरू आहे, ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तो सुविधा देत आहे. आणि ऑनलाईन रजिस्टर करताना ते लोक आपला मोबाईल नंबर देऊन त्याच्यावर OTP येतात, OTP देऊन ते आपला फॉर्म 18 भरू शकतात. आणि फॉर्म 18 भरल्यानंतर त्याच्या जो डिजिटल जो त्यांनी अपलोड करतात ते आपलं ग्रॅज्युएटचं सर्टिफिकेट वगैरे त्याच्याबद्दल क्लॅरिटी असतील. ज्यावेळी सुरू होतील ऑनलाईनच्या पद्धती CEOच्याकडून त्यावेळी आम्ही सर्वांना कळवणार आहे. त्यांचे लिंक त्याने कैसे भरायची, त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स काय आहे ते सगळं देणार आहे. यावर्षी एक नवीन पहल आहे CEO महाराष्ट्राकडून की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी पण सोयी देण्यात येणार आहे. आणि ज्यावेळी आम्हाला कळवतील त्याबद्दल आपल्याला कळवतील. दुसरं आहे, काही लोकांना डाऊट होतात की मी ग्रॅज्युएट आहे, ठीक आहे, माझे डिप्लोमा होता JJ आर्टमधून, किंवा मी BDS आहे किंवा मी CA आहे, मी भरू शकत आहे किंवा नाही, तो विषय आहे. त्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक हँडबुक नाही बाबा हा इसमें अनेक्षर 25मध्ये त्यांनी क्लॅरिटी दिलेलं आहे की कोणकोणत्या प्रकारचे इक्वलंट आम्ही मांडणार आहे ना, ग्रॅज्युएटचे इक्वलंट करतो ना. तो इसका फ्रंट कवरिंग पेज है. कंसोलिडेटेड लिस्ट ऑफ क्वालिफिकेशन्स इक्वलंट टू दॅट ऑफ अ ग्रॅज्युएट फॉर वोटर्स इन ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी. याने पदवीधर मतदान क्षेत्रासाठी जे पदवीधर आहे त्यांच्यासाठी जो इक्वलंट क्वालिफिकेशन राहणार ते लिस्ट ऑफ क्वालिफिकेशन्स आहे ते त्यांनी अनेक्षर 25मध्ये दिलेलं आहे. ते आणि अनेक्षर 25मध्ये जैसे कि अगर आपको शास्त्री का सर्टिफिकेट मिला है पंजाब यूनिवर्सिटी से, अगर आपको जैसे डिग्रीज कन्फर्म बाय तिलक महाराष्ट्र विद्यापीठ बिफोर 1932, आपल्याला काही पेंटिंग आणि वगैरे याचा डिप्लोमा मिळाला आहे जो इक्वलंट आहे ग्रॅज्युएशन के. आणि काही आपल्याला कोणी तमिळनाडूमधून केलेलं आहे, कोणी लंडनमधून केलेलं आहे, कोणी आफ्रिकामधून केलेलं आहे, कोणी इंजिनिअरिंग केलेलं आहे, कोणी कशा एक प्रकारचे डिप्लोमा केलेलं आहे ज्यांच्या इक्वलंट आहे, नर्सिंग केलेलं आहे. हे सगळं जो विषय आहे त्यांच्याबद्दल क्लॅरिटी देण्यासाठी एक बहुत विस्तृतपणे, आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे तर त्यांच्यासाठी कसे इक्वलंट राहणार याच्यामध्ये अनेक्षर 25मध्ये क्लॅरिटी आहे. हे पण आम्ही सगळ्या पॉलिटिकल पार्टीजकडे सॉफ्ट कॉपी पण शेअर करणार आहे, हार्ड कॉपी पण शेअर करणार आहे. त्याच्यामुळे त्यांना काही शंका असतील, ज्यांच्याकडे क्लिअर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट नाही, माझे इक्वलंट आहे किंवा नाही, त्याबद्दल क्लॅरिटी असतील तर हे डॉक्युमेंटमध्ये आहे. तो एक विषय आहे की जिथे थोडा कन्फ्युजन होऊ शकतात, तिथे आम्ही क्लॅरिटी देण्यासाठी तयार आहे. याशिवाय पॉलिटिकल पार्टीजला राहू द्या, प्रेसला राहू द्या, कोणाला काही शंका असतील तर कृपया अपन एडिशनल कलेक्टर जो है नागपुर के प्रवीण माहिरे जी, उनको आप फ़ोन कर सकते हैं. उनका फ़ोन नंबर शेयर किया है ऑलरेडी मीडिया में हमने. और नहीं तो मेरे ऑफिस में भी श्री तेजू सिंह पवार है एडिशनल कमिश्नर जनरल, उनके पास भी दे सकते हैं. एंड हमारे पास क्लॅरिफिकेशन रहेगा तो हम तुरंत दे देंगे, नहीं है तो CEO साहेबांच्याकडे घेऊन, चीफ इलेक्टोरल ऑफिसरकडे घेऊन आम्ही ते क्लॅरिफिकेशन देतो आपल्याला. तो आमच्याकडे टाईम आहे. दुसरं आहे की आम्ही ज्यावेळी बोलतो की आमचं सिस्टम कैसे चलणार आहे, आता मी बोलले परत 15 ऑक्टोबरला, परत 25 ऑक्टोबरला मी प्रसिद्धी करणार आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबरला लास्ट डेट आहे स्वीकारण्यासाठी या मोहीमच्या पिरियडसाठी. नंतर पण आम्ही स्वीकारतो, काही विषय नाही, पण आता या मोहीमच्या कालासाठी 6 नोव्हेंबर. त्यानंतर आम्ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणार आहे 25 नोव्हेंबरला.
आणि 25 नोव्हेंबरला प्रसिद्धी केल्यानंतर दावे आणि हरकती स्वीकारण्यासाठी आम्ही 15 दिवस वेळ देणार आहे. 25 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत कोणते पॉलिटिकल पार्टी होऊ द्या, त्या गावाचे लोक होऊ द्या, कोणाला ऑब्जेक्शन घ्यायची की हे मयत लोकांचे नाव आले किंवा ते ऑलरेडी इथे राहत नाही त्यांचे नाव आहे इकडे किंवा नावमध्ये काही चूक झाले किंवा कोणाचे नाव राहिले त्याचे नाव जोडून घ्यायची. तो हरकती स्वीकारण्यासाठी, दावे स्वीकारण्यासाठी, त्यासाठी आम्हाला 10 डिसेंबरपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. ते स्वीकारल्यानंतर आम्ही 10 डिसेंबरचे 25 डिसेंबरपर्यंत ते हरकती आम्ही हे करणार आहे. ते दावे आणि निकाली काढण्यासाठी आम्ही 25 डिसेंबरपर्यंत आमच्याकडे वेळ आहे. त्यानंतर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी होणार आहे 30 डिसेंबर. 30 डिसेंबर 2025ला आम्ही अंतिम मतदार यादी, अंतिम प्रसिद्धि जो देना है मतदार यादी का वो देंगे. इसका मतलब ये नहीं की मतदार यादी यहाँ पर खत्म होगा. याच्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये आपण कधी आपल्याला फॉर्म द्यायचे ते आम्ही जोडून घेणार आहे. ते पुढे जाऊन ते पुरवणी यादी आम्ही देणार आहे. ठीक आहे. आणि युजली काय होतात की आता डिसेंबर 6ला त्यांचं रिटायरमेंट आहे, म्हणजे की एक 30 दिवस 35 दिवस पूर्वी इलेक्शनची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या इलेक्शनची प्रक्रिया सुरू होऊन नामनिर्देशनाचे अंतिम दिवस जे राहतात, नॉमिनेशनचे जे लास्ट डेट राहतात त्याचे 10 दिवस पूर्वी, यानी मोर ऑर लेस स्टार्टिंग ऑफ इलेक्शन प्रोसिजर सुरू होईपर्यंत आपल्याला वेळ राहतील हे फॉर्म भरून देण्यासाठी. तो कोणी घाईघाई करू नका. असं नाही की आपण इथे नाही आहे, आपण नागपूरमध्ये नाही आहे, काही कारणास्तून आपण ट्रॅव्हल करत आहे, सणासाठी बाहेर गेलेला आहे, आपण दिवाळीसाठी गेलेला आहे, काय केलेलं आहे, आपण वापस येऊन पण आरामसे भरा, काही विषय नाही. ठीक आहे. असं या मोहीमच्या वेळेत आम्ही घेतो 6 नोव्हेंबरपर्यंत. त्यानंतरसुद्धा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये पण आपण दिले तरी आपलं नाव जोडून घेतो. आणि पुढच्या साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत आपल्याला वेळ आहे ते पूर्ण आपलं नाव जोडून घेण्यासाठी. आम्ही त्यावेळी पुरवणी यादी प्रसिद्ध करतो. ठीक. तो